मित्रांनो, तुम्ही जरी शेतकरी असाल तर केंद्र सरकार तुम्हाला आता महिन्याला 3,000 रुपये पेन्शन देणार आहे. हो मित्रांनो, हे शक्य होणार आहे पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत. पीएम किसान मानधन योजना ही केंद्र सरकारची योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3,000 रुपयापर्यंतचं पेन्शन हे त्यांना दर महिन्याला दिलं जाणार आहे. या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, क्रायटेरिया काय आहेत, याची प्रक्रिया कशा पद्धतीने अर्ज करण्याची, त्यानंतर पात्रता निकष काय आहेत, याची सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. तरी बदलते हवामान, दुष्काळ आणि अतिवृष्टी, उत्पादनातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कायमस्वरूपी स्थिर राहत नाही. वय वाढल्यानंतर शेतीतील मेहनती कमी करता येते, त्यामुळे आर्थिक अडचणी वाढतात. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली असून वयोवृद्ध काळात आर्थिक आधार देणारी ही महत्त्वाची योजना मानली जाते. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोणतीही योजना लॉन्च करते तर तिचा काही प्रमुख उद्देश असतो. तो म्हणजे या योजनेचा अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांना उतार वयात निश्चित उत्पन्न मिळावे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना नियमित पेन्शन मिळाल्यास त्यांना दैनंदिन खर्च भागवावे, तसेच औषध उपचार करणे आणि कुटुंबाचा सांभाळ करणे सोपे होते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षित कवच ठरत असते. या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमास 3,000 रुपयाचे निवृत्ती वेतन दिले जाते. म्हणजेच वर्षाला एकूण 36,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. ही रक्कम औषध उपचार, घरगुती गरजा किंवा इतर आवश्यक खर्च भागवण्यासाठी मोठा आधार ठरते. विशेष म्हणजे उत्पन्नाचे इतर साधन नसल्याने वृद्ध शेतकऱ्यांसाठी ही योजना दिलासादायक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना दरमहा ठराविक प्रीमियम भरावा लागतो. हा प्रीमियम शेतकऱ्यांच्या वयानुसार 55 रुपयापासून तर 200 रुपयापर्यंत असतो. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांनी जितकी रक्कम भरली जाते तितकीच रक्कम केंद्र सरकार त्यांच्या खात्यात जमा करते. त्यामुळे ही योजना दुहेरी लाभ देणारी ठरते. कमी वयात योजनेत सहभागी झाल्यास प्रीमियम कमी भरावा लागतो, हा त्याचा आणखी एक फायदा होतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अत्यंत महत्त्वाचा, तो म्हणजे या योजनेसाठी नेमकं अर्ज कुठे करायचे, तर सांगतो. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या महाई सेवा केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागेल. अर्ज करताना आधार कार्ड, वयाचा पुरावा आणि बँक पासबुक घेणं गरजेचं आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या वयानुसार प्रीमियम निश्चित केला जातो आणि त्यानुसार दरमहा रक्कम जमा करावी लागते. प्रक्रिया सोपी असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरीही सहजपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात किंवा या योजनेमध्ये सहभागी घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जरी आता तरुण वयामध्ये असाल तर तुमच्या वयाच्या 60व्या वर्षानंतर तुम्हालाही जरी वर्षाला 36,000 रुपये पेन्शन केंद्र सरकारच्या पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत मिळून घ्यायची असेल तर तुम्ही आजच तुमच्या जवळच्या CSC सेंटरला भेट देऊन या संदर्भात अर्ज करू शकता. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या योजनेला संबंधित पाहिजे तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.